मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे. महानगर आधी त्याने अशा प्रकारच्या धमक्या लोकसभेला दिल्या, मग विधानसभेला दिल्या, महानगरपालिकेला दिल्या, मग जिल्हा परिषदेला धमक्या देतील, ग्रामपंचायतीला देतील. हे धमक्या देऊनच निवडणुका जिंकतायत. निधी, धमक्या, खंडण्या, त्यानंतर कायद्याचा गैरवापर. मुंबई त्यांना जिंकायची आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतात. फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी, शहा कंपनी, ही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे हे पार्टनर आहे सगळे. एक्सटेंडेड ब्रँच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. त्यांचं हेडक्वार्टर सुरतला आहे. आता मुंबई जिंकायची आणि अमित शहाच्या पायाशी टाकायची व्यापाऱ्यांच्या. हे यांचं धोरण आहे. जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी घेतली मुंबई, मग ती याला भेट दिली, त्याला नजराणा दिला, तसं देवेंद्र फडणवीसांना मुंबईचा नजराणा ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचं किंवा अहमदाबाद यांना द्यायचं. आणि त्यासाठी त्यांची सगळी ह्या धमक्या, दहशत, आर्थिक उलाढाली सुरू आहे. मुंबईचं चित्र वेगळं आहे. विधानसभा तुम्ही ज्या पद्धतीने जिंकलात त्यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छिथू झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या, बनावट, बोगस मतदार याद्या, बोगस नावं टाकून 65 ते 70 लाख मतं एका तासामध्ये वाढवली. हे का लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही. आणि महानगरपालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात. पण मुंबईतला समजतं, मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. आणि धमक्या काय देत आहे? मला मतं दिली तरच मी निधी देईन. हे कोणत्या संविधानात बसते? आम्ही जे म्हणतोय तुम्ही संविधान विरोधी आहात, तुम्ही घटना विरोधी आहात, तुम्ही कायद्याच्या विरोधात, ते यासाठी मला मत दिलं तर तुमचा विकास करू. ते शहराचा, राज्याचा, देशाचा विकास करायला बांधील नाही आहेत. जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना ते दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार. हे यांचं वेगळं संविधान, मनुवाद, मनुस्मृतीचं संविधान यांचं बनलेलं आहे. ठीक आहे, त्यांना करू द्या, काही हरकत नाही.